एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे पार्ट 9। तर बघा मित्रांनो, पार्ट 9 आपला असणार आहे। आतापर्यंत आपण फक्त मराठी सेंटेन्स इंग्लिश ट्रान्सलेशनच शिकत आलेलो आहे, पण आजच्या व्हिडिओ मध्ये आणि मागच्या पार्ट मधून आपण डायरेक्ट इंग्लिश बोलायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही म्हणालात की मागचा जो पार्ट होता तो तर आलाच नाही, तर मी सांगतो तो आपण लाईव्ह व्हिडिओ मध्ये कंप्लीट केलेला आहे, त्याला तुम्हाला लाईव्ह बघायचं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की आपला गुरुवारी लाईव्ह व्हिडिओ होणार आहे। या गुरुवारी हे बघा, आता गुरुवारी 7:30 वाजता आपला लाईव्ह व्हिडिओ होणार आहे। किती गुरुवारी? तर बघा, डेट आहे 16/1/2025, वार गुरुवार। या दिवशी आपला अजून एक लाईव्ह होणार आहे। किती वाजता? रात्री 7:30 वाजता। किती? रात्री 7:30 वाजता आपला एक लाईव्ह होणार आहे। आणि प्रत्येक रविवारी आपण रात्री 7:30 वाजता एक लाईव्ह व्हिडिओ घेणार आहोत। तर बघा, आणि तुम्ही त्याच्यात मला कमेंट सुद्धा करू शकता। तुम्हाला काही अडचण असेल तर मी लगेच सॉल्व करून देईल तिथेच। आणि तुम्ही माझ्याशी लाईव्ह कमेंट मध्ये बोलू शकता आणि तुमच्यात जे डाऊट असतील त्यांना सुद्धा तुम्ही क्लिअर करू शकता। अशा प्रकारे आपण ते लाईव्ह व्हिडिओ याच्याच करता बनवलेले आहेत की मी तुमचे डाऊट क्लिअर करून टाकू शकतो, ते पण त्याच व्हिडिओ मध्ये मला कमेंटची रिप्लाय डायरेक्ट बोलूनच देता येईल। अशी रिप्लाय द्यायची मला गरज नाही। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। हे बघा, आता आपण इंग्लिशला डायरेक्ट इंग्लिशच्या स्टाईलने शिकणार। बघा, आता पहिले आपण काय शिकलो तो मराठी सेंटेन्स इंग्लिश ट्रान्सलेशन। समजा मी म्हणलं ती खुर्ची आहे, समजा मी म्हणलं सॉरी ती मुलगी आहे, घेऊ आपण पहिल्यांदा, ती मुलगी आहे। आता अशा प्रकारचा आपण सेंटेन्स घेतला। बघा, आता तीला इंग्लिश मधून काय म्हणतात? सी म्हणतात, म्हणून इथे आपण घेतला सी। ओके, बऱ्याच जणांना माहितीये तीला आपण सी म्हणतो इंग्लिश मधून, म्हणून आपण इथे घेतला सी। पहिला घेतल्यानंतर दुसरा सोडला आणि तिसरा घेतला। सी लागला म्हणजे आयला काय लागतो आता? इज, म्हणून आपण इथे घेतला इज। सिंग्युलर प्लुरल एक वचन अनेक वचन तर आपण आता शिकलेलोच। जर वाक्य एक वचन असेल तर तिथे लावायचा ए, म्हणून आपण तिथे लावला अ। नंतर मुलगी, याला इंग्लिश मधून काय म्हणतात? गर्ल, म्हणून इथे घेतलं गर्ल। समजा तुम्हाला कोणाला म्हणायचंय ती मुलगी आहे, ती मुलगी आहे असं जर म्हणायचंय तर तुम्ही इंग्लिश मधून त्याला काय म्हणणार आहे? सी इज अ गर्ल, सी इज अ गर्ल असं तुम्ही याला इंग्लिश मधून म्हणणार। तर बघा, आता सी इज अ गर्ल। समजा मी म्हटलं ती खुर्ची आहे, ती खुर्ची आहे। आता हे बघा, समजा कोणतंही जर हे लागलं, समजा खुर्ची असेल, टेबल असेल, कोणतंही जर सामानातलं काही लागलं, खुर्ची, टेबल, मोबाईल, अशा प्रकारच्या जर कोणत्या वस्तू असतात तर तिला इंग्लिश मधून आपण सी म्हणतो। पण जर अशा वस्तू जर त्याच्यात येत आहे, खुर्ची, टेबल अशांसारख्या, तर सी नाही, तिला सी नाही वापरावा लागत, तर एट वापरावा लागतो। पहिला घेतल्यानंतर आपण काय केलं? दुसऱ्याला सोडला आणि तिसरा घेतला, इट आला म्हणजे आयला पण इज म्हणायचं, इट इज। नंतर एक खुर्च्या आहे का? नाही, खुर्च्या असतं तर ते अनेक वचन असतं म्हणजेच प्लुरल असतं, पण हे नुसतं खुर्ची म्हणजे इथे काय एकच खुर्ची आहे, म्हणून आपण इथे लावला अ, एक वचनी म्हणून। नंतर खुर्ची, याला इंग्लिश मधून म्हणतात चेअर, म्हणून आपण इथे घेतला चेअर। हे बघा, समजा मी म्हणलं आता तुम्ही असता, यू लग्स, तुम्ही असता, यू लग्स, मी असतो, आय लग्स। बघा, आता मी हसतो तर मीला इंग्लिश मधून म्हणतात आय, नंतर हसतोला इंग्लिश मधून म्हणतात लग्स।
समजा मी म्हणलं आय लक्स, वी लक्स, यू लक्स, अजून यू लक्स, ही लक्स, सी लक्स ती असते, ही लक्स तो असतो. अशा प्रकारे तुम्ही लक्सचा वापर करू शकता. हसतो यासाठी तुम्ही याला वापरू शकता. तर बघा अजून पुढे आपण बघूयात. चला माझ्यासोबत आता. हे बघा आता तुम्हाला कोणती गोष्ट आवडते, कोणती नाही एवढं आवडत. तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी लाईक करता, कोणत्या गोष्टीला अनलाईक करता. अजून वॉन्ट, तुम्हाला काही करण्याची इच्छा असते, काही करण्याची इच्छा नसते. आप कुछ चाहते हो, कुछ नहीं चाहते हो. तर बघा आता पुढे वॉन्ट, अनवॉन्ट, लाईक, अनलाईक याच्यानुसार तुमचं काम चालत असतं आणि जे टेन्सेस असतात त्याच्या रूलनी हे काम चालत असतं. तर बघा आता इंग्लिश बोलण्याकरता सर्वात मोठं वापरलं जाणारं सिक्रेट म्हणजे जे की तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल. समजा मी म्हणलं मी शिकवतो आहे, सॉरी मी समजा म्हणलं मी इंग्लिश शिकवतो. तर हा काय कशातला सेंटेन्स या सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स. तर समजा मीला इंग्लिश मधून म्हणतात आय, म्हणून मी इथे घेतला आय. नंतर आता आय घेतल्यानंतर पहिला घेतला, दुसरा सोडला आणि तिसऱ्याला घेतला. आय लागला, शेवटचा शिकवतो. शिकवतो याला इंग्लिश मधून काय म्हणतात, टीच. टीचिंग नाही, टीच. नंतर इंग्लिश. आय टीच इंग्लिश. समजा मी म्हणलं मी इंग्लिश शिकवतो आहे, मी इंग्लिश शिकवतो आहे. बघा आता मीला इंग्लिश मधून म्हणतात आय, म्हणून इथे घेतला आय, पहिला घेतला, शेवटचा घेतला. आय घेतला म्हणजे आयला काय लागला, एम, म्हणून इथे घेतला एम. आणि आपण याच्यात काय केलं होतं, आय टीच इंग्लिश. इथे एम का घेतला, कारण की आहे लागला म्हणून एम घेतला. ओके, लक्ष द्या, तुमच्याशी बोलतोय. बघा आता आय एम, हा पहिला घेतला, शेवटचा घेतला. नंतर आता तिसरा घ्यायचा. तिसरा काय आहे, शिकवतो. शिकवतोला आपण काय म्हणतो, टीच, म्हणून येथे घेतलं टीच. बघा पण आता पुढे आहे आलंय, शिकवतो आहे. पण माझं शिकवणं पूर्ण झालंय का, नाही. काम जर पूर्ण झालेलं नसलं तर मी ते आय एन जी यांचा वापर करेल. म्हणजे काय झालं, टीचिंग. आय एम टीचिंग इंग्लिश. समजा तुम्हाला काही सांगायचंय, मी मोबाईल पाहतो आहे, आय एम वॉचिंग मोबाईल. मी मोबाईल पाहतो आहे. बघा करून दाखवतो मी ते तुम्हाला. बघा काय म्हणलं मी मोबाईल पाहतो आहे. मीला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, आय, म्हणून इथे घेतला आय. पहिला घेतला, दुसरा सोडला, तिसरा सोडला, चौथा घेतला. आय लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, एम. लक्ष द्या, तुमच्याशी बोलतोय. नंतर पहिला घेतला, शेवटचा घेतला, नंतर तिसरा घ्यायचा आणि मग दुसरा घ्यावा लागतो. आय एम,
याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो? पाहतो. याला इंग्लिश मधून आपण म्हणतो वॉच. पाहतो याला आपण इंग्लिश मधून म्हणतो वॉच. पण मग आता मोबाईल पाहणं पूर्ण झालंय का? आहे लागलंय म्हणजे मोबाईल पाहणं पूर्ण झालंय का? नाही. म्हणून तिथे आय एन जी यांचा वापर केला. म्हणजे काय झालं? वॉचिंग. आय एम वॉचिंग. काय वॉच करतोय? मोबाईल. म्हणून आपण इथे लिहिलं मोबाईल. आय एम वॉचिंग मोबाईल. आता बघा चांगल्या प्रकारे तुम्हाला सेंटेन्स समजला. समजा मी म्हणलं लक्ष द्या इकडे, तुम्ही इकडे तिकडे पाहताय म्हणून तुम्हाला कळत नाही. आणि तुम्ही आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये नक्कीच या. दर रविवारी 7:30 वाजता. आणि आपण या वेळेला गुरुवारी पण घेणार आहे. काय तारीख आहे उद्याची? 16 तारीख आहे. म्हणजे उद्याच आपला रात्री 7:30 वाजता लाईव्ह व्हिडिओ होणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही तिच्यात केव्हाही कमेंट करून टाकू शकता की मला हे समजलं नाही, मी लगेच व्हिडिओ मध्ये समजवून देईन. बघा आता आय एम वॉचिंग मोबाईल. मी म्हणलं समजा मी अजूनही शाळेत आहे. तर आता मीला इंग्लिश मधून काय म्हणतात? आय. म्हणून मी ते घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आय लागला म्हणजे आयला लागतो इंग्लिश मधून एम. नंतर पहिला घेतला, शेवटचा घेतला. तिसरा घ्यायचा, दुसरा घ्यायचा. आय एम. नंतर शाळेत हा जो शब्द आहे, आता बरेचसे जण काय म्हणतील? स्कूल. नाही, पण हा जो त आहे त्याला घ्यायचा. शाळेत. हे जे शाळेत याचा जर आपण चांगल्या प्रकारे विचार केला, शाळेत त लागलाय म्हणजे काय? शाळेच्या आत. तर शाळेच्या आत. शाळेच्या आत हे सांगण्यासाठी त चा वापर करायचा. त्या त ला इंग्लिश मधून काय म्हणायचं मग? इन. आय एम इन. नंतर हे जे एवढं शाळे, शाळेचा मूळ शब्द काय आहे? शाळा. म्हणजे शाळा. याला इंग्लिश मधून काय म्हणतात मग? स्कूल. SCHOOL. स्कूल. नंतर अजूनही याला इंग्लिश मधून म्हणतात स्टील. आय एम इन स्कूल स्टील. ओके, क्लिअर? हा. तर बघा नंतर आता सर्वात पहिले मी म्हणलं समजा मी वर्तमानपत्र वाचत आहे. आता मीला इंग्लिश मधून म्हणतात आय म्हणून इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आय लागला म्हणजे आयला इंग्लिश मधून म्हणतात एम. लक्ष द्या. नंतर सर्वात पहिले पहिला घेतला, शेवटचा घेतला. नंतर तिसऱ्याला घ्यायचं, मग दुसऱ्याला घ्यायचं. वाचत. वाचतला इंग्लिश मधून म्हणतात रीड. पण वाचन पूर्ण झालंय का? नाही. वाचत आहे. वाचन पूर्ण झालंय का? नाही. आय लागलाय म्हणजे वाचन पूर्ण झालेलं नाही. म्हणून मी तिथे वापर करेल रीडच्या पुढे आय एन जी याचा. म्हणजे झालं रीडिंग. वर्तमानपत्र याला इंग्लिश मधून काय म्हणतात? न्यूजपेपर. म्हणून मी इथे लिहिलं न्यूजपेपर. क्लिअर? आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. ओके. हा. तर पुढे बघा. हे बघा जे सेंटेन्स असतात जे की मी तुम्हाला सांगितले होते पहिले. कसे? जो की राहतो आय. आय म्हणजे मी.
अशा प्रकारे तुम्ही त्याला वाचत होते. आता डायरेक्ट बोला आय, वी, यू, ही, सी, इट, दे. तर बघा आता हे जे मी तुम्हाला सांगितलं, पहिले तुम्ही याला काय वाचत होते, आय म्हणजे मी, यू म्हणजे तू. आता डायरेक्ट बोला आय, उठा, उभे राहा, खडे हो जाओ. म्हणा आय, वी, यू म्हणजे तुम्ही, पण हा जो पहिला यू आहे तो राहतो सिंग्युलर करता, म्हणजे मी तुम्हाला म्हणतो यू म्हणजे तू. आता यांना मी म्हणतो यू, आणि दुसरा जो यू आहे तो राहतो तुम्ही. याच्या करता समजा जर आपल्याला कोणी मोठे भेटले तर आपण का त्याला तू म्हणतो का? नाही, तर आपण म्हणतो तुम्ही. त्याच्या करता पण आपण काय वापरतो? यू वापरतो. म्हणजे मी त्याला काय म्हणू शकतो? यू. आय, वी, यू. अशा प्रकारे तुम्हाला करायचंय. ही म्हणजे कोण? तो. ही म्हणजे तो. सी म्हणजे ती. आणि नंतर इट म्हणजे ती एखादी वस्तू आहे, याच्या करता वापरला जातो इट. म्हणजे मी म्हणू शकतो इट इज अ चेअर, इट इज अ टेबल. अशा प्रकारे मी म्हणू शकतो. नंतर काय राहतं अजून? दे. दे म्हणजे कोण? दे आर अ अंकल, ते काका आहेत. दे आर अ फादर, ते वडील आहेत. समजा दे आर अ ग्रँडफादर, सॉरी दे आर माय ग्रँडफादर, ते माझे आजोबा आहेत. अशा प्रकारे तो सेंटेन्स तयार होणार आहे. लक्ष द्या, तुमच्याशी बोलतोय. नंतर समजा मी म्हणला का आय कोणते राहतात ते? बघा आता काय काय राहायचे ते? आय, वी, यू, ही, सी, इट, दे. आय, वी, यू, ही, सी, इट, दे. बघा आता आय सोबत आय म्हणायला काय लागतो? एम. आय एम. नंतर वी आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज, दे आर. ओके. आता बोला आय एम. बोला, उभे राहा, खडे हो जाओ. आणि तुम्ही एका रूम मध्ये या, म्हणजे तिथे तुम्ही हे करू शकता. बघा आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. यू आर माय ब्रदर, यू आर माय सिस्टर, यू आर माय फ्रेंड. अशा प्रकारे सेंटेन्स आपण याच्याहून तयार करू शकतो. लक्ष द्या इकडे. अशा प्रकारे आपण हे सेंटेन्स तयार करत असतो. म्हणजे बघा आय साठी काय वापरला जातो? आय म्हणजे मी. आणि नंतर वी म्हणजे आम्ही. म्हणजे समजा आम्ही 3-4 जण असले, समजा माझ्यासोबत हा एक आहे आणि हा एक आहे. आईने पण समजून घ्या, इमॅजिन करा तसं. नंतर हे 2 जण आहे, तर मग मी काय म्हणेल? वी आर, आम्ही आहोत. वी आर डॉक्टर, वी आर इंजिनियर. अशा प्रकारे ते तयार होणार आहे. आम्ही